भारतातील रिअल इस्टेट क्षेत्र गेल्या 2 दशकात वेगाने वाढले असले तरी आता या क्षेत्रासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे राहताना दिसत आहे। एकेकाळी स्वतःचे घर हे सुरक्षित भविष्याचे प्रतीक मानले जात होते, मात्र वाढत्या घरांच्या किमतींमुळे हे स्वप्न सामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आहे। महानगरांपासून निमशहरी भागांपर्यंत जमिनी आणि सदनिकांचे दर प्रचंड वाढल्याने अनेक कुटुंबांना आयुष्यभराच्या गृहकर्जाच्या ओझ्याखाली जावे लागत आहे। आता मात्र या क्षेत्रात मंदीची चाहूल लागल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। चीनमध्ये मालमत्तेच्या किमती घसरल्यानंतर भारतातही रिअल इस्टेट बाजाराविषयी चिंता व्यक्त केली जात आहे। अनेक शहरांमध्ये फ्लॅट विक्रीचा वेग मंदावला असून मोठ्या प्रमाणात घरे रिकामी पडल्याचे चित्र दिसत आहे। दुसरीकडे रोजगारातील अस्थिरता आणि वाढती महागाई यामुळे मध्यमवर्गीय खरेदीदार घर खरेदीपासून दूर जात असल्याचे दिसून येत आहे। विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकर कपात, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण झालेली भीती आणि करारावर आधारित नोकऱ्यांचे वाढते प्रमाण यामुळे तरुण पिढी दीर्घकालीन आर्थिक जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करत आहे। बांधकाम व्यावसायिकांसमोरही मोठे आर्थिक आव्हान उभे राहिले आहे। जमिनींच्या वाढत्या किमती, बांधकाम साहित्याचा वाढलेला खर्च आणि आर्थिक दबाव यामुळे घरांच्या किमती कमी करणे त्यांच्यासाठी कठीण बनले आहे। परिणामी बाजारात एक विचित्र स्थिती निर्माण झाली आहे। खरेदीदारांची संख्या कमी होत असतानाही घरांचे दर खाली येत नाहीत। त्यामुळे बाजारात कृत्रिम स्थैर्य निर्माण झाल्याची चर्चा होत असून हा फुगा किती काळ टिकणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। घर ही मूलभूत गरज असताना त्याचे रूपांतर गुंतवणूक आणि सट्टेबाजीच्या माध्यमात झाल्याची टीका देखील आता वाढू लागली आहे। कोट्यावधी रुपयांच्या प्रकल्पांच्या जाहिराती झळकत असताना लाखो तरुण अजूनही भाड्याच्या घरांत अस्थिर आयुष्य जगत आहेत। तज्ज्ञांच्या मते अर्थव्यवस्था केवळ मोठमोठ्या इमारतींनी मजबूत होत नाही, तर सुरक्षित रोजगार आणि स्थिर उत्पन्न असलेल्या नागरिकांमुळेच ती टिकून राहते। त्यामुळे परवडणारी घरे आणि रोजगार निर्मिती या दोन्ही प्रश्नांवर गंभीरपणे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे।